भवनाला 26 जून रोजी धमकीचा बनावट ईमेल आला होता। विधान भवनाला बॉम्ब उडवून देण्याचा धमकीचा हा ईमेल होता। तपासणी केल्यानंतर हा ईमेल बोगस आयडी वरून आल्याचं स्पष्ट झालंय। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी गिरीश गायकवाड यांच्याकडून। गिरीश, अधिवेशन सुरू असतानाच अशा प्रकारचा ईमेल, काय अधिकचे अपडेट्स आहेत? नक्की श्रुती, आपण पाहतोय की यापूर्वी सुद्धा अशाच पद्धतीचा एक हॉक्स मेल जो होता तो आला होता। मात्र आता आपण पाहतोय की अधिवेशन काळामध्येच म्हणजे 26 जून शुक्रवारच्या दिवशी 1:11 हा हॉक्स मेल जो आहे तो प्राप्त झालेला आहे आणि याची पुष्टी देखील करण्यात आलेली आहे। कुठल्या तरी बोगस अकाउंटवरून हा ईमेल पाठवल्याचं बोललं जातं आणि यामध्ये थेट विधान भवनालाच बॉम्ब न उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती। त्यासोबतच मंत्रालय, स्टॉक एक्सचेंज आणि आसपासचा जो मेट्रोचा परिसर आहे त्याला सुद्धा बॉम्ब न उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती। त्यामुळे यंत्रणा ज्या सतर्क झाल्यात। आज सकाळी पण आपण पाहतोय की SOP आखण्यात आल्या आणि त्यासोबतच जे मुख्य अधिकारी आहेत आणि सुरक्षा यंत्रणा आहेत त्यांना सुद्धा या ठिकाणी पाचारण करण्यात आलं। त्यांच्या माध्यमातून सुद्धा या संपूर्ण परिसराची कसून तपासणी करण्यात आली आणि त्यानंतर आमदारांना आतमध्ये सोडण्यात आलं। अशी कुठलाही धोका नाहीये हे सुद्धा विधान भवनाचे जे नेते आहेत, पदाधिकारी आहेत किंवा अधिकारी आहेत त्यांच्याकडून आता स्पष्ट करण्यात आलेलं आहे। त्यामुळे वारंवार असे हॉक्स मेल विधान भवनाच्या संदर्भातले काय आहेत हा सुद्धा सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा विषय आहे आणि याचे पडसाद सुद्धा उमटण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। श्रुती, नक्कीच गिरीश, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी।